नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत कंपनीला भीषण आग लागलेली आहे। नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत कंपनीला भीषण आग लागल्याची ही दृश्य आहेत। आपण पाहू शकतो आग किती मोठ्या प्रमाणात आहे। धुराचे आणि आगीचे लोट पसरलेले आहेत। नवी मुंबईतल्या महापेतली ही दृश्य आहेत। एमआयडीसीत अग्नितांडव सुरू आहे सध्या। आपण पाहू शकतोय अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बघ्यांनी देखील गर्दी केली आहे। महापे एमआयडीसीतली ही आग आहे। नवी मुंबईतल्या महापेत ही भीषण आग लागल्याचं कळतंय। आगीची ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। कंपनीला आग लागली त्याचं कारण अद्याप अजून समोर आलेलं नाहीये, मात्र अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाले। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी विकास विरगणे। विकास, काय सांगाल, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्याची स्थिती काय, किती नुकसान? नवी मुंबईतील महापे एमआयडीसी मध्ये कंपनी भीषण आग लागलेली आहे। W177 नंबरनी कंपनीचं नाव आहे। ही बीटा केम नावाची कंपनी आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे घटनास्थळी दाखल झालेले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झालेले आहे। आगीचे कारण अस्पष्ट आहे सध्या, पण घटनेमुळे कुठलीही सध्या जीवितहानी झाली नाही। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे फायरच्या गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहे तो फायर ब्रिगेडकडून सुरू करण्यात आलेला आहे। पण विकास, एमआयडीसी मध्ये इतर काही केमिकल कंपन्या आहेत, तिथे इतर काही कंपन्या आहेत, त्यांना काही धोका आहे का? आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, कारण आजूबाजूला मोठ्या प्रमाणात एमआयडीसी असल्यामुळे अनेक कंपन्या आहेत। त्यामुळे इतर ठिकाणी आग लागू नये याच दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत त्याचं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पुरेपूर सध्या सुरू करण्यात आलेला आहे। नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय नवी मुंबईतल्या महापेत एमआयडीसी आहे, तिथे अग्नितांडव सुरू आहे। कंपनीला भीषण आग लागली।